बस. आपल्याला कीर्तनातल्या ह्या मुद्द्यावर यायचंय का तुम्हाला मला गोविंद नावाचा छंद का लागत नाही तर कोणतं युग कलियुग सगळं कलियुग. नीट बसा आणि फास्ट उत्तर द्या. फक्त फास्ट रिवर्स नेतो तुम्हाला. दाए अधर्माचा मुलगा दंभाचा मुलगा, लोभाचा मुलगा, पापाचा मुलगा, कलीत मार्केट किती लोकांना 5 बस. आणि कलीतून 10 गोष्टी निघून गेला. एक सदाचार गेला, मर्यादा राहिली नाही. संपला विषय. हा काही नवीनच काढायचा. आता आपल्याकडे एक नवीन फॅशन आली सध्या. कुणाची जयंती पुण्यतिथी निघली का ज्योत घेऊन पळायचं. मशाल एक येड पुढं दुसरं बघुलं घेऊन माग आणि 2-4 येडे त्याला गाडी घेऊन टाकायला. पुढच्यानं नळ्या हल्ल्या. 1.5 क्वार्टर जागेवर चढावली. दारू सोडली. ज्योत कुठं हे पळायची डांबरी सोडून. कोणच्या वाट्यावर कोणच्या घरात. एकाच्या गावताच्या गंजीवर गेली ज्योत. दिली गंजी पिटून आणि दुसरं बघुलं घेऊन पळायचं. हे सापडा नका म्हणून म्हणले. सापडा नका म्हणून दुसरे म्हणले ती देवीची ताकद आहे देवीची. गेलं धडकलं आणि दारू उतरली डांबरी आलं. बंद पडेल गाडी खाली गेलं मी आलो. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात आम्ही एवढे चोर आहे का काय हेच कळा ना मला. काय सांगायचंय महाराज. स्वाभिमान इकलेल्या माणसांची संख्या वाढली. आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. तुम्ही आणि मी 96 कुळे. आज खटोड साहेबांच्या 10व्या 31/12/2013च्या इंदुरीकरच्या कीर्तनात एक संकल्प करून टाका. भीक मागा, स्वाभिमानाने जगा आणि संस्कृती जतन करा. बाकी काय करू नका. कोणचे भोंगे घेऊन बोंबलं धेंडू नका. कोण कोणाचं नाही. कोणाला वेळ नाही. मग अशी सांगितलं मी. भाचा सुद्धा आपण सांभाळू शकत नाही. या जगातल्या लोकांना फक्त सत्ता मान पाहिजे. बाकी काहीच गरज नाही. हो पैशासाठी जनता काही करेल. कोणाला काही घेणं नाही. लोक नुसतं हे नाही होऊ नये इथं हे नाही होऊ नये. कोणाला प्रेम नाही राहिलं. चला किती झाले. 1 किती गेले. सदाचार. 2 सत्य गेलं. सत्य राहिलं नाही मला. आता आमच्यासारखं थोडं खरं बोलत ना कीर्तन झोंबत लोकांना मला. पण एक वाक्य सांगून ठेवतो महाराज. इंदुरीकर मरण ना मरणार नाही 5-25 वर्ष. निदान आधार तर द्या. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार ध्यानात ठेवा. बस तुम्ही म्हणाल का याचं तव्हाय हे बघ आता ते वाईट आहे पण भविष्यात ते. आणि तुम्हाला वाईट बोलण्यात मला काय फायदा आहे. पण पोरांना आयुष्यात तुम्ही बर्बाद झालात. नोकरी तुम्हाला कधीच लागणार नाही. ही वरची मंडळी तुम्हाला कधीच जमून देणार नाही. नाही 7 लाख भरा 300 रुपये पगार घ्या. आणि विरोधी पक्षाच्या गाडीत बसला का तांबड्यात घरी जा. 7 लाखही गेली. त्याच्यापेक्षा म्हशी 90 रुपये म्हैशी दिवसभर 2 भेटल्या 180. कुठं झटे करी बसल्या. गारी का कुल्फी का पावी का पटारी का रद्दी का. 11ला शाळा येतं 10 वाजेपर्यंत पावी का. 10ला शाळा येतं 8 वाजेपर्यंत पेपर टाका. 3ला शाळा सुटली तर रात्री 7 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुड्या बांधा. फक्त स्वाभिमान आणि संस्कृती जपा. कष्टाचं खायला शिका. यांच्या नादी लागू नका. हे कार्यक्रम करून टाकतील. यांना काही घेणं नाही. आणि आपले लोक काय काम करा. आजपासून प्रत्येक पोराला सांगतो कष्ट करा. ते आम्ही करीत नाही का मला. आता माझं हे 3रं कीर्तन आहे सकाळपासून. 3रं तरी तुमच्या एवढ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही. 3 तर रोज करतो मोकळे. कोणता महिना निघू 85 80 90 85 80 60 कीर्तनाचा महिना 12 महिन्यात नाही. आणि आमची कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो पण ती आता आपल्या माणसांना आपली गरज आहे. आणि आपल्या माणसांना आपल्या माणसांनी थोडंफार बोललंच. आणि माहीत तरी सांगा पोरांनो तुमच्या पाया पडून सांगतो. आज तुमचे आई वडील जर थकले तर तुमचं अस्तित्व काय काय. आज आपल्या बापानं कौलाचं का होईना घर बांधलंय. बिचाऱ्यानं साधे का होईना कपडे घेतले. बिचारा दमादमानं का होईना आपली फी भरतोय. म्हणून आज आपण मजा आणतोय. आज आपल्या स्वतःचं अस्तित्व काय काय कमवलं आपण. आज जसा आपला बाप रात्रभर रडतो तेव्हा बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून आपल्याला शिकवतो. आपण विचार करा ना. आज आपल्या बापाची परिस्थिती नसताना त्यानं 5 लाख रुपये आपल्याला पॉलिटेक्निकला घातले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज की तो बाप ढसढसा रडला आणि त्यानं 5 लाख पॉलिटेक्निकला भरले. पण बिचाऱ्याच्या उशीचा कवर रात्रभर ओला झाला इतका तो रडला. अरे त्यानं भाजीला तेल वापरलं नाही आपली फी भरली. आज तुम्ही मी शेतकऱ्याच्या घरातले माणसं आहे पोरांनो. मी शेतकरी आहे. आपण गरीबाच्या घरात. आपल्या बाप जादेच्या इस्टेटीवर आपण मोठे नाही. आपण आपल्या कर्तृत्वावर मोठे. हे ध्यानात ठेवा. आज आपला बाप गरीब आहे. आपला बाप येडा आहे. आपला बाप आंधळा आहे. आपला बाप पांगळा आहे. आपला बाप बाहेर आहे. पण आज आपण आपल्या आईबापाच्या पुण्याईवर इथपर्यंत आलोय. ध्यानात ठेवा.
हे बाकीच्यांसारखं आपल्याला नंबर 2चं इन्कम नाही आहे, बाकीच्यांसारखं आपल्याला बाहेरून कुठून येत नाही. आपल्या बापाचा पैसा प्रत्येक घामाचा आहे, ध्यानात ठेवा. आता आमच्या बापानं 42 कापूस शिकला काय, 45 इकला काय, त्याच्या किलो मागं त्याचा पावशर घाम गळतोय तेव्हा त्याला 42 मिळतात. आमच्या आईचे घामाचे पैसे आहेत. आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसती, रात्रीचं कालवण सकाळी गरम करती. आमच्या आईच्या भाजीला तेल नाही तरी संस्कृतीला धोका लागू देत नाही, ही आमची खानदान. आमची आई गरीब आहे, आमची आई चपला घालून चपात्या करीत नाही. आमची आई गरीब आहे, चपला घालून चपात्या करीत नाही, पण कुत्र्याला भाकर घातल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला साबण नाही, आमच्या बापाच्या कपड्याला नीळ नाही, पण आमच्या बापाच्या दारातून भिकारी कधी उपाशी गेला नाही, ही आमची खानदान आहे. आम्ही गरीब आहोत याच्यात शंका नाही, पण धर्म आणि संस्कृती आपल्याच घरात आहे. यांच्याकडे काय? अरे आमचा बाप घोंगडीवर बसायला सांगतो पाहुण्याला, पण प्रेमाने बसा. घोंगडी टाकणार शेतकऱ्याचं घर आहे, आमच्या बळीराजाचं घर आहे ते काय बेवडे बावड्याचं घर आहे काय? घोंगडी टाक, आणणार चहा, आला चहा. संस्कृती आमच्या घरात. आला चहा, येणार, ये नालाय खिडकीजवळ जाते आणि बायकोला म्हणते ऐ अरे पाच येतोच कशाला, काय मुळ्यात तू खाता का तुझं ना आलाय का? मग ते जनावर येतं चहा घेऊन, केस कुणीकडं पदर कुणीकडं. आपल्याला वाटतं आमुष आहे काय, आणि खरंच आमुष आहे. अरे आमची शेतकऱ्याच्या बाय शिवाय यांच्या घरात चहा, आमच्या शेतकऱ्याच्या घरातला चहा कसा असतो माहिती का? कपातून बशीत फुल, यांच्या ढुकून पाहावं लागतं चहा आहे का. पाहिजे तोच कशाला रे येण्या, कुत्र्या संघ हिंडवतो ना आलाय का. दोन माझ्याशिवाय कुत्र राहत नाही, त्याला दुसरा जोडीदारच नाही, तो काय करे. माऊलीने एक ओवी लिहून ठेवली महाराज 3ऱ्या कडव्यात, तिसऱ्या अध्यायात. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, दिवा सपे हरवला प्रकाश. बस तुम्ही सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनात खटोटच्या 2013चे तरुण पोरं स्वाभिमानानं जागा, काय फरक पडत नाही. आजपासून शपथ घेऊन काम करा, कमवा, शिका, योजनेत शिका. पण पोरानं एक वाक्य सांगतो, धोत्रावाल्या बापाला आणि 9वार साडीतल्या आईला समाजामध्ये अपमानित करू नका, त्यांना अपमानित करू नका. हेच 2013चा शुभ संदेश आहे. सदाचार गेला, इथे अजून 9 राहिलेत. सत्य गेलं, सत्य राहिलं नाही. पोरांनो मेले काही कार्टी इंटरव्ह्यू देऊ कॉल नाही आला नाही. आणि इंटरव्ह्यू द्यायला गेल्यावर आता पोरांनो मार्कशीट उचकलं नाही जात, तसंच ठेवायचं. आमचं पोरग एसटीने गेलं. पोरांनो आता तुम्हाला तरी सुविधा आहे. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झालो ना, तेव्हा इंटरव्ह्यूला जायचं ना, मुक्काम हॉटेलला नव्हता, स्टँडवर. तेव्हा काय परिस्थिती होता काय, कुठं झोपायचं. आज आमचे पोरं पोलीस भरतीला गेले, कुठे मिलिटरीत भरती घ्यायला गेलं ना, आमचे पोरं पोरी कुठं झोपायचे, स्टँडवर. काही सुविधाच नाही ना महाराज. काय तेवढी परिस्थिती तर आपली. अहो सकाळची उरलेली चपाती तर संध्याकाळी खायची, तिला कडक झाली म्हणून मिसळ घ्यायची, म्हणजे ती भिजल नाही तर काच काय आलं. आणि स्टँडवर झोपला आमचं पोरग, रात्रभर गारठलं. पेपर उशाला घेतला, मार्कशीटची फाईल उशाला घेतली, आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला गेलं. बिचाऱ्यानं स्टँडवरच्या नळावर तोंड धुतलं, 2 रुपयाचा मस्त, तेव्हा चहा तरी केवढ्याला, 2 रुपयाला चहा पिलं. आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला उभं राहिलं. पोरांनो खरं सांगू तुम्हाला, थकलेलं पोरग होतं, पोटात त्याच्या काही नव्हतं. फाईल टेबलवर ठेवली आणि आमचं पोरग उभं राहिलं. इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसानं काय केलं माहिती, त्याची फाईल नाही उचकली पोरांनो, पेन उचकला आणि असा आपटला फाईलवर. आणि काय म्हणलं माहिती का आमच्या पोराला, किती भरू शकतो, 1 खटी भरितो का टप्प्यात भरितो. आमच्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा फाईलवर गळाल्या. आणि आमच्या पोरानं साहेबाचे पाय धरले आणि सांगितलं, साहेब माझी आई कानातलं मुडून मला इंटरव्ह्यूला पैसे देऊन गेली. माझ्याकडून पैसे भरण्याचा तर विषय नाही, फक्त एक करा, मला तुमची गाडी पुसायला ठेवा, तुमचे कपडे धुवायला ठेवा, फक्त माझा एवढा प्रश्न सोडवा, याच्यापेक्षा मला अपेक्षा नाही. काय आमच्या पोराची परिस्थिती मला. पोरग रडलं आणि त्या पोरानं सांगितलं मी पैसे भरू शकत नाही. साहेबांना सांगितलं असं सगळेच जर म्हणले तर आम्ही समाजाची सेवा करायची कशी. आज आम्हाला 61 पेट्रोल पंप टाकले पाहिजे, 5-25 बार काढले पाहिजे, सगळे काखर कारखाने कॉलेज आमच्या ताब्यात पाहिजे. मग आम्ही समाजसेवक कशावर.
जर आमच्याकडे पंप नसतील, जर आमच्या ताब्यात कॉलेज नसतील, आमच्या कारखाने जर आमचे नसतील, तर आम्हाला तुम्हाला समाजसेवक म्हणण्याचा काय अधिकार आहे? ते पोरानं साहेबाचे पाय धरले, सांगितलं साहेब माझ्या आईनं कानातलं मोडलंय आणि मला इंटरव्ह्यूला पाठवलंय. तुम्हाला नोकरीसाठी जे पाहिजे ते माझ्याकडे आहे, पण नोकरी लागण्यासाठी जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. नोकरीसाठी तुम्हाला मार्क पाहिजे ना, तुमच्या यादीतल्या सगळ्या पोरांचे मार्क तपासा, त्यापेक्षा 2% मार्क मला जास्त आहेत. फक्त मी पैसेच भरू शकत नाही, एवढेच माझा दुर्गुण आहे. साहेबाच्या शेजारचं होतं, त्यानं सांगितलं साहेबाचा वेळ घालू नको, निघ. पोरानं फाईल मार्कशीटची पिशवीत घातली, स्टँडवर वडापाव खाला. संध्याकाळी आमचं पोरग घरी आलं. अपमान वाटला आमच्या पोराला, आणि आमची पोरग उशीत मुडगं गुंतून झोपलं. 9वार साडीतली आई आमची शेतातून आली आणि आईनं पोरग झोपलेलं पाहिलं. आई आमची ती, आमच्या आईनं मांडी घातली, मांडीवर पोराचं डोकं घेतलं. आईनं हळूच पोराच्या डोक्यात हात घातला. पोराचा शहारे अंगाला पोराच्या आले. पोराला दाटून आलं की माझ्या आईनं माझ्या डोक्यात हात घातला. कुरवळला आईनं, पोराला दाटून आलं. आणि आईनं काय केलं महाराज, पोराला मांडीवर घेतलं की डोक्यात हात घातला, पोराचे केस कुरवळले. आणि आमच्या आईनं काय केलं, पोराला दाटून आलं आणि पोरग आमच्या आईच्या पदरात घुसलं. आणि एवढं मोठं पोरग, पण मी इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालो नाही म्हणून पोरग ढलतसा रडलं. आमच्या आईनं डोक्यातला हात काढला आणि पोराच्या पाठीवर फिरवला. आणि आमची आई म्हणली डोळ्याचं पाणी पुस, मी तुला भक्कम आहे, अजून वर्षानं नोकरी लागली तरी चालेल, पण तुला सांभाळण्याची माझी ताकद आहे. ही आमची संस्कृती आहे. आमची आई गरीब आहे, हे ध्यानात ठेवा. आणि जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मातृपितृ सेवा आणि संस्कृतीच आहे. बाकी काही नाही जगात. कोणाच्या नादी लागू नका. हे तुम्ही हाताने माराल मारा. लग्न न झालेली पोरं ध्यानात ठेवा, प्रॉब्लेम झालाय तुमचा. आता नवरदेव होणार नाही तुम्ही. जे राहिले ते राहिलेच, जे राहिले ते असेच आता गणपती बुडवायला. बजाओ बंग बंग बंग. आता असाल, पण काळ आलाय, काळ आलाय. 1 सदाचार गेला, 2 सत्य गेलं, 2 झाले बरं का. 3 पोरानं बंगला बांधला आणि बाप जिन्यात झोपला, गारठून नेला. आणि पोरानं बंगल्याला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातूनच नदीवर गेले, दादा बंगल्यात आलेच नाही, पण बंगल्याला नाव काय दिलंय, दादांची कृपा. जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. बाकीचा विचार घरी केल्यावर का दया गेली. किती झाले, 3 4 तप गेलं, तप राहिलं नाही. विशिष्ट साधू विशिष्टच तप करू शकतात, नाही तर तप करण्याची आपली ताकद संपली. किती झाले, 5 जमिनीतलं पाणी गेलं, 6 माणसांमधलं प्रेम गेलं, प्रेम राहिलं नाही. आता थोरल्याच्या पोराचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. भावानं जमीन विकली, भावानं जमीन विकली आणि बहिणीनं भावावर दावा लावला. भाऊ नोटाचा बंडल दरवाजात घेऊन उभा राहिला. भावाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. मला सगळं आहे पण राखी बांधायला बहीण नाही. भावानं नोटाचा बंडल पुढे केला, बहिणीने घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले, संपले रक्ताचे नाते. या जगात रक्ताचे नाते राहिले नाहीत. हे फक्त झाकली सवा लागायची, नाही तर काय नाही. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्हीच आमच्या बापाच्या कानफाटीत मारायचे आणि तुम्हाला सांगायचं पितृदेव भाऊ. हो, माणसामधलं प्रेम गेलं. आज कीर्तनात माझ्यासमोर एवढे बसलेले माणसं आहेत ना, पहिल्या दिवशी तुमचे पडदे बिडदे सोडावं लागले. एवढे माणसं आहेत ना, तुम्ही मायापुढे आत्ता बसलेली माणसं कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता
कीर्तनात बसलेल्यापैकी तुमच्या आईशी तुम्ही 50% लोक बोलत नाहीत. खोटं बोलाल ना तर हे तुमचं शेवटचं कीर्तन. तुम्ही 2014 पाहू शकत नाही. आता बसलेले मला माणसं सांगा, तुम्ही आईशी बोला नाही तर बोलू नका. काय पाप केलं तिने आयुष्यात? मग तुम्हाला तिचं प्रेम कमी झालं का? अरे तिनं 7-10वीला होता नालाय का तू ती शाळेपर्यंत डबा घेऊन आली, रात्रीची भाजी सकाळी गरम केली. अरे तुम्हाला आईशी बोलायचं नाही तर बोलू नका. तीच आई सकाळी ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे बघते. मुलगा दिसला की तिच्या गालावर खड्डा पडतो आणि ती खळखण असते आणि म्हणते मी याला नाही ना बोलत, सुखीत आहे ना, याला प्रेम म्हणतात. मग सांगा मला महिला मंडळात एका वाक्यात तुम्हाला लय राग येतो बोललो. लोक म्हणते बा इंद्रीकर महिलांना लय बोलतो. फक्त मला एक सांगा महिला मंडळ, तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का? नाही केलं ना. मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्याला बोलायचं बंद कोणी केलंय? आज त्या बिचाऱ्या माऊलीनं रात्रीची भाजी. एक वाक्य सांगा महिलांना, जगातल्या एकाही देवाच्या पाया पडू नका. म्हातारपणापर्यंत सासू सासऱ्याला घरात सुखानं मरू द्यायच्या सारखा पारमार्थ नाही. कशाला गुरुवार संपले का? संपले ना. राहिले असतील 2 तर करा, अजून 4 गुरुवार करतील. सासरा बिन भाकरीचा मारी ती आहे रे पंडित. ह्याला करायचो पारमार्थ. खरं बोलणं म्हणजे. आणि ते काय झालंय महाराज आता महिलांच्या बाबतीत, सरकार त्यांच्या बाजूनं, कायदा त्यांच्या बाजूनं, बाजू त्यांच्या बाजूनं, न्याय त्यांच्या बाजूनं. गड्यांना काही किंमतच नाही हो. आता मला सांगा महाराज, या सगळे अन्याय त्यांच्यावरच होते, आपल्यावर अन्याय होत नाही का काही? तुम्ही पहा महाराज, तुम्ही बारीक अभ्यास करा. सगळं कोणाकडे? कायदा कोणाच्या बाजूनं? महिलांच्या. न्याय कोणाला मिळतो? महिलांना. अन्याय कोणावर केला जातो म्हणे? महिलांवर. आता तुम्ही मला एवढे सांगा महाराज, आपल्यावर अन्यायच नाही होत का? मग सांगायचं कोणाला? आपण घ्यायचं औषध. जासाच कंटाळून आत्महत्या. म्हणजे आमच्यावर अन्यायच होत नाही का काही? आम्ही 5 वाक्य ऐकतो. माणसं आयुष्यात 5 वाक्य बायकोचं ऐकतात महाराज. लग्नाच्या पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणत असते, अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. बंटीचे पप्पा दुसरं वर्ष. मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडं? तिसरं वर्ष. कान फुटले का? 4थं वर्ष. बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाडवत काही फरक नाही. 6व्या वर्षी आपण चाललो दिंडी ज्ञानबा तुकाराम. माझा काय 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 नाही. आता उगाच तुम्ही मी महाराज खरं सांगा, तुम्ही मी उगाच कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातो, नाही तर शहाणा माणूस जाणार नाही महाराज. तुम्ही खरं सांगा, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललंय तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. उलटी भेळ घेऊन जातो. आता असेच दिवस काढायचे, काही विलाज नाही राहिला महाराज. त्याला असंच जवळ जगता येईल तवर. आता ज्यांना नाही त्यांचा तर विषय नाही, त्यांना मिळणारही नाही आता. मग यंदा कशी जिरली? यंदा लग्नच जमानं. यंदा पोराचा बापच पुरीच्या बापाच्या मागे लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको भाऊ तिकडे देवाला सोडा, आम्हाला नको. मग यंदा पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार आहे. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय हणा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. सध्या लय दणका उठलाय सध्या. आणि त्या कार्ट्याने ते गाणे ऐकायचे आणलंय कुठून? कानात काडक्या घालतय, एकटच झुलत आहे रस्त्याला एकट. एसटी आली बिन निघून गेली.
बरं ते कुठे वापरत एक संडासात घेऊन गेलं ते कानातलं आणि संडासात बसलं. बराच टाइम गाणं ऐकलं त्यानं, संडासच होईना. मग त्यानं संडासात गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा. आणि ते एक बार आजा आजा मुळे ती आणि ते संडासातून बाहेर आलं असं वाकडच होऊन आलं. वाकड त्याची बायको म्हणली पप्या तो सरळ गेला ना, वाकडाच कस काय झाला. तिनं डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छाती ओथुल्या. त्याला काहीच नव्हतं झालं. एक बार आजा आजाच्या गडबडीमध्ये संडासातून बाहेर येताना त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घाललं. सदाचार गेला मला, सदाचार गेला मला. आई माझी सागर दिला जीवना आई माझी सत्य गेलं, दया गेली. नीट बस. सत्य गेलं, दया गेली. ऐ ऐ तप गेलं. नीट बस. तप गेलं,
जमिनीतलं पाणी गेलं, माणसामधलं प्रेम गेलं, अंतकरणातला जिव्हाळा गेला की झाले 7 आणि 8 समाजातला आपलेपणा गेला. आपली माणसं मोठी करायला शिका. आता हे खटोड परिवार एवढा मोठा सप्ताह करताना आपली माणसं आपले मोठं माणसं करा. रामदासी महाराज आहेत, आपला माणूस आहे, आपल्या माणसं मोठं करा. पखवादे आपला आहे त्याला आपलं म्हणा, गाणार आपला आहे त्याला आपलं म्हणा, जोगदान भाऊ आपला माणूस आहे आपलं म्हणा. आणि आपल्या माणसाला मोठं करावं, आपल्या माणसाला मोठं करायला शिका. आपल्या पोरांना टपरी टाकली त्याला आपल्या गिराईक जाऊ द्या. आपल्या पोरांच्या आजचं दुकान टाकलं निमे बुडवा पण त्याच्या हाटेला चहा प्या. जर आपलेपणा शिका. आपल्या लोकांनी आपलेपणा काढूनच टाकलं. आपल्या लोकांमध्ये 3 अवगुण आहेत पोरांनो. आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही. आपली लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही. आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही. ते अपखवादे आपल्या त्याला आपलं म्हणा. अरे रामदासी महाराज एवढं मोठं 10 वर्ष नियोजन करताय. आपला माणूस आपलं म्हणा ना, काय फरक पडला त्याला. आपला एक पोरगा PSI झाला, गावभर डिजिटल लावा डिजिटल गावभर लावा. काय फरक पडला. दिल्लीत लोक राहतात त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या पोरात लावा ना. लावा ना. दिल्लीतल्यांची बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावित बसायचं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना माहिती नाही जन्मतारीख कोणती, काय लावित. आणि एकदा लावलं का 10व्या पोट ठेवायचं. मग एक जण म्हणला पालथ कर तोच मी आलाय. काय ठेवायचं डिजिटल. सध्या तर डिजिटल तर असं झालंय, रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. कोणते उमलते नेतृत्व. मिशा फुटल्या नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी विकासाची गंगा, पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचे कैवारी. पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली. झालं वाटलं त्यांचं. फक्त आता आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही. आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटलचं असं ज्याच्या जागेत लावला त्याने भाडं घेतलं पाहिजे. नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे. मला हे सप्त्या बिप्त्यांचे लावणं ठीक आहे. एखाद्याची दसक्रिया आहे सकाळी लावला संध्याकाळी. आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणाऱ्यानं जबाबदारी घेतली पाहिजे. आपला कार्यक्रम संपला काढून टाकायचे. ते काम आहे त्यात काय नाही ठेवायचे कवर आहे. त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त. पेटवाट या पर्या. मोठे दुकानं चालू द्या, लहान ठेवा बंद. लहान फिरकू देणार नाही रस्त्याला. मोठे काय नाही मला. आपली माणसं मोठी करा. किती झाले 8 10 आहेत बरं का. 9 हसू गेलं महाराज. हसू राहिलं नाही. लोक बधीर झाले. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. नाही 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 त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची महाराज. ते पैसे माल देऊन टाकायचे. हसत नाही लोक. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले असते. मग आता खटोडणं कीर्तन संपल्यावर मला जे एखादा लाख द्यायला काय अडचण काय. अरे उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. नको त्याला देण्यापेक्षा इंदुरीकरला द्या ना. गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे. अरे गरीबाला द्या ज्याला गरज आहे. त्याला ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या. हो घ्या. आणि हसायला पाहिजे. हसत नाही लोक. आता तुम्ही माझ्या पुढे बसले, तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले. 1 मिनिटं तरी कशाची आठवण आली का. मग आपण स्वर्गात आहे सध्या. आपण कुठे सध्या रिलॅक्स. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्हाला एक वाक्य सांगा. चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे महाराज. हे स्वर्ग सुखे. मग संतांनी काय केलं महाराज. रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं. असो ऐसा कोटे आठवची बस. काय हसू गेलं. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्या देती.
मेला माय नशिबी इकडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा तर लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवत्या, जाहिरात आली तरच चपाती मागत नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत्या, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा. हसत नाही लोक आणि हसायलाच पाहिजे. आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला, पण फिट बसले हसू गेलं. आणि 10वी गोष्ट जबाबदारी गेली. जबाबदारी राहिली. 2 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे, म्हणजे असे तसे 32 दिवस राहिले. काय सांगायची गरज आहे, त्याला अभ्यास कर. समजत नाही का त्या टोणग्याला. 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 3 मार्चला इनविन 2 महिने राहिले, म्हणजे 60च दिवस राहिले सुट्ट्या सोडून. मग आता 60 दिवसामध्ये पास होईल का नाही अभ्यास केलं. त्या लोकांनी सांगायचं 16 वर्षाचा झाला टोणग्या तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर. तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापूस शिकतोय आणि तू पाणी टाकू टाकूप येतो. तो बिचारा बाप वल्ला करू करू कापूस शिकतोय आणि तू फुटाने तोंडी लावून चिअर करतोय. अरे बेवड्या, तुला लाज आहे का काही. आता 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे आणि पोरांनो, नोकरीसाठी शिकू नका, चांगलं जगण्यासाठी तर शिका. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे, माझ्या अवताराव नका जाऊ मला. तुला हे नाही माय पाय सापडताली उभं राहू. माझं प्रत्येक वाक्य तळतळीच आहे पोरांनो, आणि अनुभवाच आहे. तळतळीचं बोलणं आहे माझं. मी तुमच्यातला इथून बोलणार. मला पोरांनो, तुम्हाला भविष्य नाही. 12वीला मार्क पाडा, शिका ना, काय फरक पडला. जबाबदारीच राहिली नाही हो. रोज उठून आपण टीव्ही पाहत राहायचे, बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या, पण आईबापांनी पोरांकडे पाहिजेच नाही काही. प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे. मला त्या पोलीस खात्यानं 50% लोक जागेवर ठेवल्यात कसे गावाईनं, नाही तर बेताल जनता झाली हो. 50% आरोपी 16 ते 17चे आहेत. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. पंप लुटला, सोनार हल्ला. आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय, मोटार नेलीन पाईप ठुला. काय करा, ते शेतकरी इळभर पाईपात पाणी घाली बसलं, वरचंही गेलं आणि खालचंही गेलं. काय नुसत्या चोऱ्या, एवढे चोर. कापूस चोरीला गेला काही. आणि हे चोर का झाले माहिती का, आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. नालायकांना काम नको. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही. भाऊ, आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरीन. तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला फायदा केलाय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बरं. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे. भाऊ आणि चाल, जाऊ दे, गेलं तर काही होत नाही. जात नाही गेल्यास आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. पोर म्हणणं ना मी औषध घेईन. कोणतं घ्यायचं, चाल. टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 टू 4D. काय घ्यायचं तुला, कोणतं घे पटकन. यादी राहिली ध्यानात तुमच्या. टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 टू 4D. काय घ्यायचं तुला, टिकटॉक घेतो गुचिडाचं, आणि घे पटकन, चाल फास्ट. औषध घेऊ द्या, निवांत पिऊ द्या, त्याला काही होत नाही. औषध घेतल्यावर 7 तास लागा त्या माणूस मरायला, कारण ते शरीरात भिंता पॉयझन होता आणि फेस येता 7 तास जातात. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा, काही होत नाही. आणि त्याला दवाखान्यात द्यायचं, आणि दवाखान्यातून आल्यावर म्हणायचं औषध घेतो का. तू औषध शेण खावा, शेण, पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीत सोडा, नाही तर टमाट्यात सोडा. तो काही करीत नाही मला. तो उलटा रिकामा खोकं पाहिजे ना, औषधी का
काय होत नाही पोरांच्या बाबतीत घाबरू नका. पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना 50% लफडे आठवड्यात बंद होतील. अजिबात शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही. पण आई खुडीची आई म्हणते असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. प्रत्येक बापानं जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि त्याच्यामुळे येडी पोरं पैदा केली. सरळ बस रे. आता फक्त लहान आली पोर. तुम्ही थोडी इकडे सर त्यांना पुढे घाल रे. ती लहान आली उठ रे तिथून. लहान आली पोरं पुढे या. उठ तिथून उठ. इकडे माझ्या हाताखाली आहे. हा असं ये. तो उठ रे उठ. हा ते मागचं बाय तुझ्या मागं लपलं ती. हा ते कान टोपीवालं घे एक पुढं. हा इथं माझ्या हाताखाली या. इकडं सरक रे. इकडे सरक. हा या इकडं. तुम्ही 2-4 जण चला. हा तुम्ही बसा. हा या इकडं. हा तू उठ रे तिथून. ये इकडं ये. हा उठ चाल इकडे. हाताखाली आहे माया. 31-12 इकडे या. इथं बस. हा असं सरळ बसा. मोठ्यानं बोला. घाबरायचं. अख्ख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन. हा प्रत्येकाच्या टीव्हीला चालू आहे ना. मग सावध बसा. घाबरायचं. मोकळा बसायचं. हातबीत बांधायचे नाही. रिलॅक्स. आपल्या बैठे सावधान. हा आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे. माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे. घाबरायचं. फटाफटा बोलायचं. फटाफटा बोलायचं फास्ट. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे. जाऊ द्या का घरी वाजले की 12 करेक्ट. सिला की जवानी करेक्ट. मुन्नी बदनाम हुई करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट. मध्यभागी मोठ्याले पोरण बोलायचं नाही. मध्यभागी भांग पडतं त्या भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया दारी. आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता. मराठी करेक्ट. वा 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 टाइमपास. अजून बेदुने 5 आला का नाही. आला का. आला. आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात. झुंदरी. आमचं आयुष्य बोगस गेलं रे भाऊ. बोगस. पुढचा प्रश्न जोरात. घाबरायचं. या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह ना. उभा राह रे तू. कोणतं आहे रे. कोणतं. धिनतात. उभा राह. पपई उभा राह. उभा राह. उभा. वा वा इकडे ये. धिनताता वाजवा. वाजवा. मला हाताने खाली धिनताता करून दाखवायचं. वा वा वा. पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. त्यामुळे आवाज कमी येतोय. घाबरायचं. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं. आता 2च प्रश्न राहिले. पार सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पार बाहेर उभा राहणाऱ्यांना जोरात सांगायचं. पोरांनो याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आणि
आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात, घाबरायचा? आवाज कमी येतोय, घाबरायचा? पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? काय माल दिलाय गावाला, काय माल. अरे याच्याकरता छंद लागला पाहिजे. गोविंद 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 मनाला लिया छंद, मनाला लिया छंद, मग गोविंद देखाया, मग गोविंद देखाया. मनाला लिया छंद, मनाला लिया छंद, मग गोविंद देखाया, मग गोविंद बस ते जात नाहीत पुढं. माझ्या कीर्तनातून घरी गेले माणसं जात नाहीत, घरी गेले पुढच्या वर्षी येत नाहीत. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, मनाला छंद लागला पाहिजे. म्हणून ध्यानात ठेवा, स्वर्गीय झुंबरदासजी खटोट सामाजिक प्रतिष्ठान यांच्या 10व्या वर्षात, मी सलग 10 वर्ष येतोय. पण 10च्या 10 वर्ष गर्दी तेवढीची बा. खरं आहे का नाही? आता खरं सांगा, या खतोड प्रतिष्ठानला कार्यक्रम आयोजित केलं, भागवत कथा सगळं केलं. हे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत. 2013चा सांगता समारंभाला 2013च्या शेवटी एक भीक मागा पण स्वाभिमानान जगा, आपली माणसं मोठी करा. आणि अजूनही या प्रतिष्ठानमध्ये ज्यांचे ज्यांची लग्न जमेल असतील त्यांनी शेवटच्या दिवशी मध्ये कुठंतरी लग्न त्यांचे किती तारखेला? 7 तारखेला. ज्यांचे असतील त्यांनी करून टाका. मंडप मोठा आहे, जेवण आहे. लग्नासारख्या फाजील गोष्टीत बोगस पैसे घालू नका. कशाला पैसे? लग्न साधे केले तरी पोरं होता तो. त्याला काय असा नेम आहे का? बँड लावल्यावर जुळे होत्या, डफडे लावल्यावर टपाटपा होत्या. कशाला खर्च करायचा बोगस? मस्त मुलीच्या नावे 50,000 टाकायचे, मुलाच्या नावे 50,000 टाकायचे. मस्तपैकी खटोडच्या याच्यात लग्न करून टाकायचं. एवढी जनता सापडलं, IT पत्रिका वाटीत बसा. काही नवीनच आणायचं. नवरदेव शेळ्या वळीतोय, त्याला फुलपात्रात पाणी दिलं, तो पसरून पाणी पितोय वाड्याला. त्याच्या घरात लाईट नाही, त्याला फॅन दिला, त्याच्याने फॅनला बकरू बांधलं. ते बकरूच गेलं फॅन उघड्यात घेऊन. काय करा? नवरदेव म्हशी वळीतून त्याला आणि सफारी घेतली. अहो ते गुद मारलं, चैनच सापडा त्याला. ते मुतलं सफारीचा अंदाज नाही त्याला. येडेवाणी करायचं काय बी. नवीन शर्वानी ड्रेस घेतला, त्यानं नाडी सोडली, चड्डीच गेली काय. आणि आता एक नवनाथ लग्नात नालायक पद्धत आली आता आपल्याकडं. लग्न लागायच्या टायमाला नवरा नवरीनं मधून यायचं. तो मूर्खपणा आणलाय कोणी. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. हायवेला मिळतो ना तो 35ला. आता 35,000 नाही तर 25लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको द्या. बाहेर फुल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया.
क्या बात. लग्नात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. महबूब चालू तर कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका. बेवडं नालायक ते. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं आहे, बाबुल की दुआ लिखी जा तुझको जमिनीकून नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने पळून जाईल. बाबुल की दुआ की जा तुझको सुखी 10,000चा डीजे, 5,000ची दारू आणि 2,500चं संडास नाही नवरदेवाच्या घरी. सावध व्हा. खटोड प्रतिष्ठानच्या 2013च्या सांगतेला पुन्हा मला वाटलं तर बोलू नका, आपली तारीख घेऊ नका. फक्त एक ऐका, भीक मागा, स्वाभिमानानं जगा, आपली माणसं मोठी करा, काळ्या गायीची आणि आईची सेवा करा आणि वाह्यात गोष्टीत पैसे घालण्यापेक्षा समाजाच्या परोपकारासाठी घाला. लग्नांना 20,000चे फेटे घालण्यापेक्षा हरिपाठाची पुस्तकं वाटा, का जेणेकरून वारकरी संप्रदाय वाढेल. आणि जो आशीर्वाद देईन ना लग्नात त्याला गाथा द्या, गाथा. तुझा गेलाय माथा. पागल झाली लोक. 5 वाजता नवरा बायको फिरायला निघले. 5 वाजता 2-2 पोर, त्यांना पोरं 9-9 वर्षाची मोठाली पोर होती. आईबापांना रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर गप्पा मस्त मारत केलाय का मुलाची आता एखादी पॉलिसी काढली पाहिजे, मुलीला ट्युशन लावली पाहिजे, भविष्याच्या गप्पा आणल्या पाहिजे की नाही, स्लॅब टाकला पाहिजे, थोडंसं म्याय बी वाचन केलं पाहिजे. तो बी त्यांच्या पागल गप्पा रस्त्याच्या कडेला. ती म्हटली मी मेले तर तुम्ही काय कराल? पागलपणा आहे का नाही बा? संसारात जर गप्पा मारायच्यात असतील तर त्या नवरा बायकोच्या विचाराने संसार चालतो. हा, गाडी घ्यायची बा, मग थोडेफार ॲडजस्टमेंट आपण. आणि नवरा बायकोचा समझोता झाल्याशिवाय घरातले व्यवहार पुरे होऊ शकत नाही. मी गप्पा मारायला लागला. ती म्हणली मी मेले तर तुम्ही काय कराल? ते रडायला लागले येडून. ते पागलच होतं. तुम्हाला नाही, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. असं बरंच काही म्हणला तो. हा, पुढचं काय रे? तो फूल है गुलाब का, जिंदगी किस काम की, कली किस. पुढं घाबरू नको, त्याला काय घाबराय? तुला अजून कळी कळत नाही तरी कली किस काम की म्हणतो, म्हणजे विशेष एवढंच ते म्हणतो, कली किस काम की म्हणतो. पोरानं तुम्ही अभ्यास केला कुठं एवढा? अहो शाळेत कॉलेजची कार्टी संडासात नावाली येते एकमेकाची. अमक्याचे अमकेशी लफडे आहे, खाली लिहिता वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो ही माझीच औलाद आहे. असं म्हणलं. ती म्हणली मी मेले तर तुम्ही काय कराल? तो म्हणला मी येडा होईन. येडा होईल मी, येडा. मी येडा होईन, येडा. ती म्हणली तुम्ही येडे व्हाल? म्हणला हो. येडा होईल मी, येडा. मग ती म्हणली तुम्ही येडे व्हाल पण दुसरी बायको नाही करणार? तो म्हणला येड्याचा काय भरोसा आहे?
ती म्हणली तुम्ही दुसरी बायको नाही करणार. तुम्हाला येण्याचा काय भरोसा आहे, करी नाही बी. काला मारायचं, नाटक करायचं, येणं घेणं नाही. अरे ह्या जगामध्ये प्रियशी सुद्धा माणसाची जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे, नंतर म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नंगऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. म्हणून सद्गत्या तुम्हासारख्या थोर सत्पुरुषांच्या दृष्टीने सगळ्यांनी नवीन वर्षाला संकल्प करा. खटोड परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देव. तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो. काही चुकून शब्द गेला असेल माझा मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. पण आता आपल्या माणसाने आपल्या माणसांचं ऐकलंच पाहिजे. विठोबा रखुमार, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हॅलो, या ठिकाणी 12:05 बरोबर मंगलवाणी होणार आहे. प्रीती सुधाजी महाराज, परमश्रद्धेय मधुस्मिताजी महाराज तुम्ही उठू नका. या ठिकाणी आता 12:05 कृपया कुणीही या मंडपातून उठू नका. या ठिकाणी मंगलवाणी 5 पाठ होणार आहे. 5 मिनिट फक्त लावू नका. हॅलो, आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं तसं घर बसलं तुम्हाला आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकायला पाहिलं. बायकोंना आपल्या महाराजांच्या 40 अभंगावरती कॅसेट प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. 1 आणि 2 भागामध्ये आणि प्रत्येक 2 सीडीवर 2 तुम्हाला. विटू माझा भाऊराया हा मराठी चित्रपट नवीन आलेला आहे, तो आपल्याला मोफत दिला जाईल प्रत्येक सीडी बरोबर. ॲडव्हर्टाईज साठी पुणे फाउंटन कंपनीचा हा चित्रपट आहे, अजून थिएटरला आलेला नाही. महाराजांच्या सीडीवर 2 सीडीवर 2 सीडी मोफत देण्यात येणार आहे. इथं स्टेजच्या साईडला आमची महाराजांची कॅसेट विक्री चालू आहे. ज्या भाविकांना कोणाला लाभ घ्यायचा त्यांनी इथं स्टेजला संपर्क साधा. महाराजांची MP3 18 तास कीर्तन गाडीमध्ये ऐकण्याकरता फक्त 100 रुपयाला 4 सीडी आणि असे हातात घालायची घड्याळ जेमॅक्स कंपनीची. तर ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा या काही वारकऱ्यांना घड्याळ फक्त सुख समृद्धी आपल्याला लाभण्यासाठी, आयुरारोग्य लाभण्यासाठी मंगल पाठाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. कृपया कुणीही, मला नक्की खात्री आहे की आपण या प्रार्थनेचा स्वीकार करावा. परमश्रद्धेय महाराजजी साहेब या ठिकाणी पाठ म्हणणार आहेत, आपण त्या ठिकाणी ती प्रार्थना करायची. सगळ्यांनी कृपया, माझ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, लवकरात लवकर महाराजांच्याकडे आपण या ठिकाणी ध्वनिक्षेपक द्या. स्पीकर महाराजांकडे नेऊन द्या लवकरात लवकर. लोकांचा अधिक वेळ आपण घेता कामा नये, लवकर द्या. व्यवस्थापक मंडळींना माझी विनंती आहे, 12 महिन्याच्या सुखसमृद्धीसाठी, आयुरारोग्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, नववर्षाच्या येणाऱ्या स्वागतासाठी, मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराजांच्या अमृतमय वाणीतून मंगलवाणी, आपल्याला मंगलवाणी ऐकायची, पाठ करायची. कृपया खाली बसा, कृपया खाली बसा ही आपल्याला नम्र विनंती. कृपया खाली बसावं ही नम्र विनंती. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा, गतवर्षाला निरोप. महाराज साहेबांच्या जवळ आपण ताबडतोब या ठिकाणी ध्वनिक्षेपक द्या.